मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची मांडलेली पूजा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून कशी उचलावी याची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. दुसऱ्या दिवशी आंघोळ करून देवी आईला हळद कुंकू व्हावे. त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि मग या सर्व वस्तू जागच्या जागी उचलून ठेवायच्या आहेत. फळे खाल्ली तरी चालतील किंवा तुम्ही ही फळे गाईला सुद्धा चारू शकता. गुळ खोबरं पाण्यामध्ये विसर्जन करायचे. विड्यावर मांडलेलं हे परत आपल्याला पुढच्या गुरुवारी तेच मांडायचे आणि कलशातलं पाणी तुळशीला घालायचे आणि या सर्व वस्तू स्वच्छ करून ठेवून द्यायच्यात आणि पुढल्या गुरुवारी पुन्हा याच वस्तू मांडायच्या आहेत. पहिल्या गुरुवारी कलशावर ठेवलेला नारळ, गणपती बाप्पा म्हणून घेतलेली सुपारी आणि कलशाखाली जे आपण तांदूळ ठेवले आहेत तेच 4 गुरुवारी वापरायचे आहेत. पूजा उचलून झाल्यानंतर चौरंगाखालची जागा स्वच्छ करावी. त्यावर हळदी कुंकू व्हावे, कारण ही जागा पवित्र झालेली असते, कारण आपण या जागेवर देवी आईची पूजा केलेली असते. दुसरे वेळेस पूजा मांडताना पत्री, विड्याची पाने, फळे नवीन मांडावीत. तर अशा पद्धतीने उत्तर पूजा करायची आहे.